सुवर्णा गणेश लोखंडे. काय झालं तुम्हाला? माझ्या नंदायाना नंदानी सासूनी सासऱ्याने एवढे चौघा जणांनी जास्त गुन्हा केला माझ्यावर. त्याने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मला 5 लिटर पेट्रोल ओतलं. मिरकुट अंगाला तोंडाला नाकात डोळ्यात केस धरू धरू मारलं. चूल पेटून बाहेर स्वयंपाक करत होते मी. ते जळक्या लाकडाने माझ्या अंगाला साऱ्या अंगाला चटके दिले आणि विचित्र विचित्र शिव्या वगैरे काही देऊन पोट पाठ मांड्या सारं जाळलं माझं. अवघड जागा सर्व शरीराला चटके दिलेले आहे माझ्या. काऊन केलं असं त्यांनी? काय कारण? पैसे लागते द्यायला माझ्या पप्पाकडून. काय नाव आहे नवऱ्याचं नंदाचं त्यांचं? कुठलचे आहे तुम्ही? काय नाव? मी लोखंडे वरंजाळा तालुका भोकरदन जिल्हा जालना. नवऱ्याचं नाव काय? गणेश लोखंडे. गणेश भास्कर लोखंडे. नंदाचं त्यांचं? कविता विष्णू चव्हाण काळेगाव. काय आता काय पोलीसकडे गेले होते का? पोलीस तक्रार? हो भोकरदनला गेलो होतो. पोलीस कंप्लेंट केली. त्यांनी काहीच रिॲक्शन घेतलं नाही. आणखीन 3 दिवस होऊन गेले. गुरुवारची घटना घडलेली 12-1 वाजेच्या टायमात. इथं पोलीस आले नाही का तुमच्याकडे? नाही. काय सांगता SP साहेबाला? माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आम्हाला न्याय कधी भेटणार आहे भारतीय नारीला आणि किती दिवस आमच्यावर असा अन्याय चालू राहणार आहे. मला 2 मुली आहे. माझी मोठी मुलगी माझे वडील सांभाळते. मुलगा 14 वर्षाचा आहे आणि छोटी मुलगी ही दिवाळीला 5 वर्षाची होईन आता. माझ्या घरचे सतत माझ्यावर अत्याचार करत राहते. वर्ष 2 वर्ष महिना 2 महिने असे गेले की सतत अत्याचार चालू असते. 2011 मध्ये माझं लग्न झालेलं आहे. तेव्हापासून सतत त्रास सहन करते मी. भांडायला लागले की मी माझ्या आई वडिलांकडे येते. 4 वर्ष 5 वर्ष माझ्या वडिलांकडे राहते. ते म्हणते तुझ्या वडिलाच्या घरी 10 एकर जमीन आहे तर तू पैसे आण म्हणते तिकडून घरी. पैशासाठी भांडते. पैशासाठी मारहाण जाळपोळ केली मला. तुम्हाला बाबा काय झालं? काय प्रकरण आहे? काय नाव तुमचं? राम राम. मी अशोक माणिकराव कोले बेलोरा मुक्कामी राहतो. तालुका भोकरदन जिल्हा जालना. माझी मुलगी परंजाळा लोखंडे या गावामध्ये गणेश भास्कर लोखंडे याला दिली होती. 11 वर्ष लग्नाला होऊन गेले. तिला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. तिची मोठी मुलगी माझ्याकडेच आहे आणि बऱ्याच अधूनमधून त्यांची भांडणं होत राहतात. पण मग ते मी काही जास्त कानावर घेतलं नाही. आणि यावेळेस काय झालं की त्यांनी तिच्या अंगावर पेट्रोल टाकलं. तिच्या अंगाला सर्वत्र चटके दिले. अगोदर तिला खूप मारलं. अंग काळा पडूस तर ती कशी बशी निसटली आणि वड्यानं आपल्या कशी जीव वाचवत ठोंबरे जोखडामध्ये जाऊन पोहोचले. मग त्या ठिकाणी आमच्या गावाचे शिक्षक होते समाधान पाटील शिंदे. त्यांच्याकडे गेले. मग त्यांनी मला फोन केला. म्हणे तुमची मुलगी आली फार जळालेली आहे. त्यांनी मला फोन केल्यानंतर मग मी गेलो. परंतु मी जाण्याच्या अगोदर त्यांचीच गाडी आली. कुणाची? तिच्या नंदाई आणि तिचा नवरा गाडी घेऊन त्या ठिकाणी तिला पाहण्याला आले. पण त्यांना पाहून ती थोडी जीव वाचवण्याकरता लपून बसली. मग आम्ही 10 वाजता जाऊन सनी तिला आणलं. भोकरदनला गेलो घेऊन सनी. पोलीस स्टेशनमध्ये गेलो. त्या ठिकाणी त्यांनी NOC दिली. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. मग त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना सांगितलं की तुम्हाला जालन्याला घाटीमध्ये ॲडमिट व्हावं लागतं. मग आम्ही ॲडमिट झालो या ठिकाणी. आज 3 दिवस झाले. अजून आमची कुणीच दखल घेतली नाही. या करताना पोलीस अधीक्षक असेल वरिष्ठ पोलीस अधीक्षक असेल त्यांनी आमची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आमची तुम्हाला नम्रतेची विनंती आहे.